5 ते 6 किलोमीटरची लाईन लागले बाबा. गा 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 बेकार बेकार. ह्या रोडनं काय पण म्हणा राव, रनिंगच कट होत नाही. म्हणून एमपी बॉर्डरच्या अलीकडे हा घाट आहे आणि या घाटाला कायम जाम लागलेला असतं. म्हणून आपण पोचलो एमपी बॉर्डरला. टिपी काढून घेतली पहिली. भावनं गरम असलं होते कलिंगड घेतो, जरा कलिंगड खाल्ली का नाही जरा गार व्हायला, हायड्रेट राहते शरीर. भावनं 2 प्लेट कलिंगड ओढली, दाबली राव, जामच झालं एकदम काम खटच. तरकारी घेतली, आता टेन्शन नाही. शेवगा शेंगा मिरच्या टमाटर घेतलं. म्हणून आपण लागलो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. बोंगा फाईट साना नाना पेरे रेरी, आता रिबीट, आता टेन्शन नाही. गाडी आहे. आता दोन्ही गाड्या सोबत आहेत. आता जेवण बनवायचं ठरलं पार्टी. हो ना, मस्त असं लाईट मध्ये टाकलाय बिस्तारा, परपंचा काढलाय बाहेर. नवीन शेगडी घेतलेलं उद्घाटन केलंय बघा, कशी पिटले. तर भाऊ आपला राईस पण रेडी झालाय, अर्ध्या तासात सगळं उरकलंय आणि भाजी पण झाली शेवग्याची. नंबर 1 झालाय निलेश भाऊ. आणि खरं सांगतो की असं घरातही जेवण भेटत नाही, एवढा मस्त बनवलाय. भाऊ ना, शेवग्याची शेंग तर असली भारी लागते ना. मटन फेल आहे याला, मटन फेल. काय खात तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे भावांनो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओची सुरुवात होते धुळ्यामधून. रात्री येऊन झोपलेलो आपण. रात्री म्हणजे सकाळी झोपलो येऊन इथं 4 वाजता. 8 वाजता उठलोय आणि लागलोय प्रवासाला. तुम्हाला तर माहिती आहे आपला प्रवास चालू आहे दिल्लीच्या दिशेनं. आता धुळा टू दिल्ली हा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला भावांनो, करूया नवीन अशा दिवसाला आणि नवीन अशा व्हिडिओला सुरुवात. तर चलो देखते रहो. पाच ते 6 किलोमीटरची लाईन लागल्या बाबा. गा 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 बेकार बेकार. आला टायमिंगच्या गाड्यांना कसं करायचं अशी लाईन असल्यावर? अवघडच आहे राव. लय मोठी लाईन लागल्या. मागच्या वेळी आपल्याला येताना लागलेलं बघा इकडं जाम. आता हे जाताना लागलंय. नशीब मला इकडून जाम नाही. रात्री मला थोडं वाटलं, शंका आली, मग मी आपला तिथंच झोपलो. बरं झालं, मोकळं तर झालं. तोपर्यंत नव्हतं जाम तसं, पण थोडं ट्रॅफिक लागलं होतं मला. म्हणलं पुढं इकडं जाम असतंच, कारण रॉंग साईड ट्रॅव्हल्स वाली टाकते ती, त्यामुळे घोळ झाला असता. चला काय नाही, आता आपण निघालोय. जाण 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 हानो रनिंग. मस्तपैकी धाब्यावरून उठलोय आणि हा भारतचा पंप आहे मोठा कंपनीचा, तिथे येऊन फ्रेश झालो मस्त टकाटक. आता पुढे जाऊन बघू काय करायचं काय नाही ते. तर चला नाश्ता वगैरे करू, चहा पाणी करू. आता धुळाचा टोल आहे समोर, तिथे चहा पाणी करू आणि डायरेक्ट धुळा बिळा पास करून डायरेक्ट बॉर्डर क्रॉस करूनच थांबू. तो चलो निकलते हैं अपनी मंजिल की ओर, यानी कि राजधानी दिल्ली की ओर. तो देखते रहना दोस्तों. अशा तऱ्हेनं आपण पोहोचलोय धुळ्यामध्ये. फक्त ट्रॅफिक लागायला नको, नसतं एवढं ट्रॅफिक, मुव्हिंग ट्रॅफिक आहे. आणि हा रोड जातो बघा चाळीसगावला, संभाजीनगर चाळीसगाव. तसंच चाळीसगाववरून संभाजीनगर नवीन झालाय 4 लाईन. घाटात सिंगल आहे मला वाटतं. तर चला मस्त अशी सुरुवात झाली. फक्त आता चहा घ्यायला कुठेतरी थांबतो. ते पुढं धुळे पास करून पवार चहावाले आहेत, फ्रँचायसीवाले, तिथं चहा पिऊ. त्यांचा भारी असतो चहा. अलाइनमेंट पण मला करायचं होतं, पण इथं गाडी बसत नाही अलाइनमेंटला. मोठा अलाइनमेंट बघू, आहे एक जण पुढं, तिथं करू आणि मग निघू. या नाश्ता करायला ढोकळा घेतलाय सकाळ सकाळी. ढोकळा खाऊ आणि मग निघू पुण्याला. स्टॉप डायरेक्ट बॉर्डरला.
अहो नाश्त्याला ढोकळा खाल्ला पण काही मजा आली नाही राव. मग आता बिस्किट घेतले, चहा घेतलाय, त्यानंतर ढोकळ्याची मजा नाही आली, झसका लागला मला. तर चला चहा बिस्किट खाऊ आणि निघू. इथं एक बसलेलो आतमध्ये, इथं मामांच्या चहाच्या इथं. त्यांनी बघा झाड ठेवले, झाड तोडलेलं नाही, साईडला बांधले टपरी, पण झाड तसंच ठेवले. आवडलं आपल्याला, आवडलं. एवढं मोठं झाड आहे, तोडलेलं नाही तरी. आहे ना भारी काम. ह्या रोडनं काय पण म्हणा राव, रनिंगच कट होत नाही. स्पीड ब्रेकर आणि ही असं सारखं ट्रॅफिक, रस्त्याची कामं, त्यामुळं रनिंगच कट होत नाही पाहिजे असं. आता रातच्या निघली बघा, 400 किलोमीटर झाले, 400 पण नाही झाले, 380 झाले. असा खेळ आहे इकडं. आपण नंदुरबारच्या अलीकडे आहे, शहादा. तर महत्वाचा विषय, ह्या रोडनं रनिंगच कव्हर होत नाही राव स्पीड ब्रेकरमुळं. दिवसभर किती पण चाला दिवसभर, पण दिल्ली मुंबई हायवेला का दिवसभर रनिंग 1000 किलोमीटर कट होतं दिल्ली मुंबई हायवेला. तर आपला आता रनिंग राहिला असेल, नाही म्हटलं तर 900 किलोमीटर राहिला असेल. संध्याकाळी पोहोचायचं आज म्हणलं, जरी सकाळी उजडायपर्यंत जरी दिल्लीत गेलं, रात्रात एंट्री मारली दिल्लीत, आज जायचं आपल्याला न्यू दिल्लीत. आतमध्ये जरी एंट्री मारली तरी आज गाडी खाली होत्या. आज संध्याकाळी म्हणजे उद्या सकाळी होईल खाली. परत थांबावं लागणार नो एंट्रीत, परत येता येत नाही. न्यू दिल्लीत जायचं आहे, फुल ट्रॅफिक आणि फुल पोलीसवाल्याचं टेन्शन असतं. लय दमवत आहेत पोलीसवाले तिकडली. असं बाहेरची गाडी बघितली ना, लय त्रास देतात डिझेल गाडीला. त्यामुळे दिल्लीत दिवसा शक्यतो नाही, संध्याकाळी कोण नसतं. संध्याकाळी रात्रभर चाला, कुठं अख्खा लाल किल्ल्यापाशी गेला तरी तुम्हाला कोण अडवत, पण दिवसा लय लपडं. बाहेर जरी गाडी रस्त्यावर लावलेली दिसली तरी फाईन मारून जातात. किरकोळ फाईन नाही, 20-20 हजारचे फाईन आहेत. लय बेकार रूल आहे तिकडं. चला तो आता झप 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 पास चालू आहे. भाऊ महाराष्ट्र बॉर्डरला आलाय वाघ. चला कसली लाईन लागल्या राव दुनियाची. गा 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 असली लाईन कुठं असते होय, बेकार बेकार. म्हणून माझ्याकडे काय कॅश नव्हती, गुगल पे केलं भावाला, घेतलं त्यानं 50 गुगल पे आणि आलंय. त्या लाईनला लागण्यापेक्षा ते 50 देऊन आलेलं कधी चांगलं. हे बॉर्डर, महाराष्ट्र बॉर्डर एक नंबर आहे बरं का. 50 रुपये घेऊन आपलं सोडतात, किरकिर नाही काय नाही. भले तुमचं ओव्हरलोड असू नाही तर काय असो, ते तरकारीवाल्यांना फक्त जास्त पैसे घेतात, 500 रुपये. त्यांची ओव्हरलोड असतेच. आपलं 20 किलो 30 किलो माल असायचा. आता इथनं पुढं सगळा बादगाड रोड आहे बघा, असं उकरलेला आहे, कसं दिसते. चलो बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि एमपी मध्ये एंट्री मारूया आता. म्हणून एमपी बॉर्डरच्या अलीकडे हा घाट आहे, आणि या घाटाला कायम जाम लागलेला असतं बघा. या म्हणजे मोठ्या गाड्या ना कमी गेअर मध्ये चालतात, त्यामुळं चढातनं त्यामुळे जाम लागतं ट्रकवाल्यांच्यामुळं. एक पट्टा पण धरत नाही, धड इकडे एक जण तिकडं. आता बघा, ह्यो इकडून चाललाय, तो तिकडून चाललाय, त्यामुळे मग दुसऱ्या गाड्यांना तकलीफ होते ना. आता बघा कशी जाणार गाडी इथून. लेफ्ट साईड एक पट्टा धरून चालला असता तर चालला असतं ना, असं मध्ये चालतात, मग रस्ताच पॅक करून टाकतात. आता ह्यो बघा घुसला मध्ये, तर कसं जायचं आम्ही, असा खेळ होतो. मोसम आता ह्यानं टाकलाय स्पेशल, शिवाय फर्स्ट मध्ये, असा खेळ आहे. ह्यो स्पेशल मध्ये चाललाय फुल ओव्हरलोड, तरकारी असली यायची. चला घाट मारून घेऊ, आंघोळ करायचं आमचं पुढं. मस्त अशी आंघोळ बिंघोळ करून निघू. म्हणून आपण पोचलो एमपी बॉर्डरला. टीपी काढून घेतली पहिली, टीपी काढली. टीपी वेगळीच जरा निघली पहिल्यांदाच. आज मागची वेगळी निघली, आता जरा वेगळीच निघली. म्हणलं काय फसले का काय, टुरिस्टची बिरिस्टची निघाली का काय. तर बघितलं हाय ओके आहे, म्हणजे आज काय बदलली पद्धत. मागची वेळी वेगळी होती, आता जरा वेगळी आहे. घेतली काढून. आता महत्वाचा विषय, माझ्याकडे कॅशच नाही. तिथं द्यायला 100 रुपये त्याला लागतात. कॅश मला काढायला पाहिजे, मागच एटीएम मध्ये लक्षात नाही. इथं आता बघतो कुठं एटीएम भेटते, काढतो. सरळ पुढं बॉर्डरच आहे, तोपर्यंत घेऊ कुठेतरी काढून आणि जाऊ. चला करू पास. उगा तिथं योट करत बसणार, वेळ लावणार. 100 देऊन गेलेलं चांगलं आहे. चला. आणि हे पहिले आपली शेगडीचं ते वरचं होतं, ते काय बसायला हे जेवण करताना जरा ते सारखं खराब पण होतं. आता हे तर स्वस्त मध्ये भेटलं, 250 रुपयाला भेटली शेगडी, म्हणून मी घेऊन टाकली. पाईप सकट एक नंबर रेग्युलेटर, टेन्शन नाही काय नाही. डायरेक्ट लावायची, खाली ठेवायची, वेगळं लिकेज बिकेज भानगड नाही, त्यामुळे घेतलं. भारी आहे ना, स्वस्तात दिसलं पण घेऊन टाकलं. आपल्याकडे महाग आहे, 400 रुपयाला काय ते, 250ला दिलं त्यानं मला. चला गिअर ठेवले, आता जेवण करायला लागतं मागं पुढं. आता इथनं पुढं चालू झालं जेवण कराय. तर चला ठेव सामान निघू. तर मंडळी आपण मारलेली आहे एंट्री एमपी मध्ये. एमपी बॉर्डर आलेली आहे, सेंधवा बॉर्डर.
मध्य प्रदेश. चला 100 टेकू आणि निघून जाऊ. मोकळीच आहे राव, आज काय गर्दी नाही बरं का. भाऊ MP बॉर्डर वर 100 देत होतो, घेतलं नाही त्यानं. 200 घेतलं राव. गाड्या नव्हत्या त्यामुळे लय लागला चेकिंग फिकिंग करायला. नाड्या आला असतं पण म्हटलं नको टाइमपास करायला. परत हो कालवा काहीतरी केस टाकायचा. त्या दिवशी थांबलो नाही तर 800 रुपयाचं चालान टाकलंय. त्यामुळं म्हणलं देवा 200 दिले. 200 आपला निघून आलो. डोक्याला ताप नऊ भंगार बोडीची ती. त्या दिवशी 100 साठी 800 गेलं नुकसान. मागणं चालान टाकतात. भावना पण रोज रातचा येतोय. नर्मदा नदीचं घ्या दर्शन. नर्मदा माता जय नर्मदा माता. कशी वाहते खतरनाक. खाली मंदिर आहे बघा इकडं नर्मदा मातेचं. पण इकडं साईडला लेपला आहे. बाकी नदीचं पात्र बघा केवढं आहे. आणि पाणी किती स्वच्छ आहे बघा नदीचं. आता पुढे हे पाणी प्यायला घ्यायचं आपल्याला. लय चवीचं पाणी आहे बरं का हे. लय भारी लागतं प्यायला. पुढं आता इथं टोल नाक्यावर भेटतं. लय खतरनाक. आता तिथं बाटला भरून घ्यायचा आपल्याला. कडक कडक आहे नसली. कलघाटच्या टोल नाक्यावर थांबलं. पाणी घ्यायचं होतं आपल्याला. पाणी घेतलं बघा दादांच्याकडून. नदीचं पाणी असतं नर्मदा नदीचं. खतरनाक थंड एकदम चिल्ड पाणी आहे बरं का. कायम मी घेतो इथंच. आता घेतलं श्रीश्याम चिल्ड वॉटर. हे भरून घेतो. बाटल्या भरून घेतो सगळं. म्हणजे टेन्शन नाही हायवेला. चला भावनं गरम असलं होते कलिंगड घेतो जरा. कलिंगड खाल्ली का नाही जरा गार व्हायला हायड्रेट राहते शरीर. काकड्या पण आहेत. या काकड्या पण घेतो खायला. बारक्या काकड्या भारी लागतात बरं का खायला. आणि कलिंगड पहिला दाना होताला. मला 1 प्लेट दे बाबा. बरं वाटले. वाटका आता ओढतो. हा 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 हा. भावानं 2 प्लेट कलिंगड ओढली. गाभली राव. जामच झालं एकदम काम. खटच यार. असल्या उन्हाळ्यात कलिंगड काकड्या खाल्ल्या पाहिजे बरं का. लय खतरनाक कलिंगडानं काम केलं. एकदम जामच झालं. मला भूक लागली. जेवायचं होतं. म्हणलं 1 प्लेट कलिंगड खावं. 1 म्हणत मला 2 हाणली मी. आता जामच झालं. आता जेवायची गरजच नाही. खटच काम झालं 1 नंबर. आणि कलिंगड या दिवसात खाल्ली पाहिजे बरं का. शरीर हायड्रेट ठेवतोय. असली गरमी आहे ना इकडे बेकार. असा हात काढला गरम वापाय तिथं गरम. एसी लावूनच चालायला लागतंय. एसीतनं खाली उतरला की लय बेकार अवस्था होत्या. महत्वाचं पाणी बाटला भेटला घेतला भरून. सगळ्या बाटल्या भेटल्या. आता टकाटक. आता दिल्ली मुंबईला लागाय टेन्शन नाही. आता इथनं आपल्याला लेप मारायचंय. लेप मारून सरळ आपण रतलाम जाणार. चला आता जेवायची गरज नाही. फुल झालं. संध्याकाळीच बघू. डायरेक्ट काहीतरी जेवण बनवू. भाजीला काहीतरी घेऊया फक्त. चला आपलं रतलाम राहिलं इथून 125 किलोमीटर. आता इथून लेप घ्यायचं आपल्याला. डायरेक्ट परत लागणार आपण दिल्ली मुंबई हायवेला. चला घेऊ लेप आणि लागू रतलाम रोडला. मित्रांनो हा आहे रतलाम रोड. आता सरळ इथनं 120 किलोमीटर रतलाम. आणि रतलामच्या पुढे गेले की मग आपण लागणार दिल्ली मुंबई हायवे. दिल्ली मुंबई हायवेला लागलो की मग तिथं आपले इस्माईल भाई आले तिकडून गुजरात वरून. मग काय 2 गाड्या सोबत सणाना पेरी असणार रातभर. आज माझं असं होतं म्हणणं की आज घुसायचं. आज दिल्लीमध्ये पहाटे जरी घुसलो असतो कंटिन्यू गेलो. बघू कसं होतंय. आली झोप तर झोपणार. मग उद्या घालायला लागणार गाडी. 1 दिवस तुटणार असा विषय होतो. आज जर संध्याकाळी घुसलो असतो ना लय भारी काम झालं असतं. भलं 3-4 वाजता जरी घुसलो का नाही दिल्लीत तरी काय तासाभरात तिथं पोहोचते नवी दिल्लीत. तिथं काय पार्किंग मोठं असणार आहे. कारण ते हे आहे रिसर्च सेंटर आहे. त्याचं मशीन आहे. वेल्डिंग मशीन आहे आपल्या गाडीत आहे. तर बघू कसं होते. शक्यतो ट्राय करू आजच पोचायचा संध्याकाळपर्यंत. कशाच आता इथंच 3 वाजले. रतलामला पोहोचतो 5 वाजतील. 5 वाजता जरी निघाली गाडी तर सकाळी 5 वाजेपर्यंत दिल्लीत पोचली पाहिजे. तेव्हा कुठं माझ्या येईल. दिवसा सकाळी घालायचं म्हणलं तर मग नको. लय लपड होतं ते. एमसीडीच्या टोलवर गाडी पाहिजे 4 वाजता. 5ला जरी असली ना एमसीडीच्या टोलवर तरी 6 वाजेपर्यंत तिथं जाते. उजडायच्या आत कंपनीत पोहोचते. अर्धा तास लय झाला. अर्धा-पाऊण तास पोहोचायला. बघूया कसं जसं होईल तसं ट्राय करू. आता सगळा गहू काढायचं सीझन चालू आहे बघा. सगळं गहू काढायचं चालू आहे रस्त्यानं. रानात पूर्ण गहू का मशीननं काढते तिकडं सगळी. चला रस्त्यात मध्येच काय सांडले मशीनीवर आल्यामुळं. तर भावना आपण कुठं थांबलो. आपण नागदाला थांबलो. हे दादा भेटलेत नाशिकचे. लस्सी घ्यायची चालू आहे. लस्सी घेऊन आपण पण राशन घेतलं.
तर राशन घेऊन त्यांची गाडी भरले बघा, लसूण भरून चालले. चला इथं लय क्राऊड आहे त्यामुळे माईक आणला नाही मी, आवाज सगळा येणार बाहेरचा. तर चला आता लस्सी घेऊन निघू आपण, लय गार झालं पाहिजे ना, तर गरमच आहे दिवसभर. तरकारी घेतली, आता टेन्शन नाही. शेवगा, शेंगा, मिरच्या, टमाटर घेतलं इथं बघा. आणि आता निघूया, आपला रायडर पण गेले वाटतं. तर चला आपण निघूया आता, टेन्शन नाही. संध्याकाळी जरी मुक्काम करायचं म्हटलं तरी आपलं कुठेही टेन्शन नाही. तर चला भावना, काय जर नाही भेटलं संध्याकाळी तर आपलं आता नियोजन लावलेलं आहे आपण ओके मध्ये. आता काय टेन्शन नाही, सगळं घेतलं भाजीपाला वगैरे. संध्याकाळी जर झोप आली, लेट झालं तर आपलं जेवण बनवून तिथं दिल्ली मुंबई हायवेला, टेन्शन नाही. आता आपण रेग्युलर जेवणच बनवायचं, इकडं असलं की जेवण बनवावंच लागतं, बाकी आपल्या इकडं असलं की काय गरज नाही. तर घेतलंय सगळं, आता काय टेन्शन नाही. मस्त लस्सी पण मारली, नाशिकचे रायडर भेटलेले ते. आणि आता निघूया आपण पुढं. आपले इस्माईल भाई वाट बघतायत रतलामच्या तिथं. अजून रतलाम आपल्याला 60 किलोमीटर इथून. तर चला निघूया, दिल्ली मुंबई हायवेला लागू. आंघोळ करू महत्वाची पहिली, पुढं गरम झाले दिवसभर भरपूर, कपडे वगैरे चेंज करून मग निघू. हा डिझेल गाडी चमका लागले भावानो. 600 किलोमीटर झाली गाडी, काय विषय नाही. चला आता पहिलं डिझेल टाकून घेऊया. रतलाम अजून 55 किलोमीटर आहे आपल्याला. त्याच्या पहिलं तर भारतचा एक पंप आहे, त्याच्यावर घेऊ. मागच्या वेळी आपण टाकलं होतं तिथं. चला डिझेल टाकू आणि निघू आपण दिल्ली मुंबई हायवेच्या दिशेनं. आज सकाळी सकाळी एंट्री करायची होती दिल्लीला, पण आता मला वाटत नाही, इथंच 5 वाजले. आता एडिटिंगला वगैरे थांबलं की मग आलं सगळं खेळच. तिथं बदनावरला बघा नाशिकच्या सगळ्या गाड्या बघा, लसूण भरायला थांबते तिथं. ट्रान्सपोर्ट आहे त्यांचं, सगळ्या नाशिक एम 16, 17, 15 सगळी गँग आहे. जवळजवळ 30-35 गाड्या आहे. रोजच्या रोज 10-12 भरतात लसूण पिसून. इथनं सगळं निमज विमज रतलामला खाली करायला येतात गाड्या. दणकाय का नाही, हवा आहे महाराष्ट्राची इकडे. अहो काय डिझेल पंप काय अजून भेटलेला नाही, कुठं आहे कोणास ठाऊक इथं. आता बघू नक्की आता कुठं भेटतोय आपल्याला. काय घोळच आहे सगळा, भेटला पाहिजे राव लवकर, नाही तर सगळा खेळच होईल. डिझेल टाकलं म्हणजे कसं टेन्शन राहत नाही. एसी लावते त्यामुळं एखादी कांडी एक्स्ट्रा उडती एसीनं, असा काय फरक पडत नाही. पण ह्या स्पीड ब्रेकर नाही, ह्याच्यावर घेर घेण्यामुळे काय लपडावतो, बाकी काय विषय नाही. तर चला बघू आता कसं होतंय. पुढं कुठेतरी टाकू डिझेल आणि मग निघू. पाहुणे या चहा प्यायला, आपल्या या भावापाशी थांबले चहा प्यायला. उपसरपंच चहा घेतो आणि पुढं रतलामला जातो डायरेक्ट. आता इथे चहा घेतला की आता कुठं स्टॉप नाही, डायरेक्ट पंपावरच. तर चला चहा घेऊन लगेच निघू. पाहुणं रतलाम पास केले आणि सूर्यदेव पण चालले आपल्या घरी. बघू शकता, 1 मिनिट. कसं दिसतंय इकडं राव, सूर्यास्त लय खतरनाक असते बरं का. कसं आहे बघव, नाद करती काय, नादी अपवाद विषय असते बरं का. तर चला आपण आता बरोबर आहे दिल्ली मुंबईच्या अलीकडे. आता इथून दिल्ली मुंबई हायवे लागल. दिल्ली मुंबई हायवेला लागू, तिथे इस्माईल भाई थांबल्यात आणि मग सोबत निघू. मला एडिटिंगला पण थांबायचं होतं ऍक्च्युली. मी युट्यूबचा मारला एडिट, इंस्टाग्रामचा एडिट करायचा राहिलाय. तर कुठं थांबतो पुढं पंपावर, एडिट करून निघू. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. पाहुणे इथं हनुमानजीचं मंदिर आहे बरं का, कायम गर्दी असते इथं. श्रीमानशा पूर्ण हनुमानजी असं मंदिर आहे. आणि आता मंदिराच्या पुढं थोडं गेलं 1 किलोमीटर की आपल्याला लेफ्टला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागतंय. मग कुठं स्टॉप नाही, काय नाही, घेणं ना देणं कोणाच. तर चला मस्त असा आपला प्रवास दिवसभर चालू आहे. कंटाळा तर अजिबात आलेला नाही. दिवसभर पण रनिंग झालेलं नाही राव. धुळ्यापासून निघलोय, दिवस गेला इथवर असतो. धुळ्याच्या ऍक्च्युली मागं होतो 20 किलोमीटर असेल, 20. आणि तिथनं निघलोय म्हणजे आत्तापर्यंत रनिंग 700 झालंय बघा ते. आणि 250 सोडा ते 450-500 किलोमीटर आले. मग काहीच रनिंग झालेलं नाही दिवसभर. बरोबर सकाळी 7ला निघलोय, आत्ता 6:30 वाजले. तुझ्या अजून अर्धा तासात किती होणार. रनिंगच झालेलं नाही. या रोडला होत नाही स्पीड ब्रेकर मुळे रनिंग. मी पळवलेली पण नाही गाडी. 60-65 चालू आहे. 65 जास्त 65च्या वर नाही पळवली. ऍव्हरेज दिले गाडीने चांगलं. आता बघा ना 750 झाले, 763. आता डिझेल टाकलं पाहिजे पुढं. एक्सप्रेसवेला लागलो की टाकू डिझेल.
तर चला पहिला लेफ्ट मारू इथून. चला भावना, हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला. हा लेफ्ट घेतला की डायरेक्ट जातोय सरळ रोड दिल्ली मुंबई हायवे. दिल्लीला पण जातोय आणि बडोद्याला पण जातोय. आता पुढे जाऊन आपल्याला असा राईटला टर्न घ्यायचा आहे. आपण दिल्लीला आणि सरळ जातोय ते बडोद्याला जातोय गुजरातला. आता पुढं टोल येईल दिल्ली मुंबई हायवेचा, तो पास करू. त्याच्या पुढं एक रेस्ट एरिया आहे, तिथं आपली दुसरी गाडी थांबली, जाऊ आणि लगेच निघू. सूर्य मावळ आहे, बघू शकता कसं वातावरण झालंय आहे का नाही. नाद्या बाद विषय कसलं कडक वाटते रावा. मोकळं मोकळं आहे. आपल्या काय ऊस आहे, सगळा गहूच आहे, गहू. आणि हा आला बघा टोल. एवढा मोठा टोल आहे. मला आश्चर्य वाटतं 2च लेन चालू ठेवते काय. कामगारांची कमी, कामगारांचा पगार 9 जणांचा 2च खाते ती. कॉन्ट्रॅक्टर खातोय पगार. हा केवढा टोल आहे बघा. या 2च लाईन, 1 2च ठेवलेत फक्त. या 2च लाईन चालू आहेत बघा, बाकी सगळं बंद आहे. चला करू टोल क्रॉस. लेफ्टला गेला बघा बडोद्याला. बडोदा आणि राईटला आपल्याला जायचंय दिल्लीला. दिल्लीला आपल्याला राईटला युटर्न करायचंय आणि हा इकडे राईटला जायचं आपल्याला. त्या रोडला जायचं आपल्याला. आणि लेफ्टला गेला तो. अरे डॉगेश, अरे इथं कुठं धाराधरी तुमची लागल कार्यक्रम. पाहून आपण लागलो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. बुंगा फाईट साना नाना पिरी रेरी. आता रिबीट, आता टेन्शन नाही. अभी देखेंगे कैसा है रोड. तुम्हाला काय नवीन नाही, मागच्या ट्रिपला गेलोय आपण येऊन, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, काय विषय नाही. आता या महिन्यात सारखं इकडेच चालू आहे राव. 2 ट्रिप झाले इकडच. अवघड आहे, घरी जायलाच भेटणार राव. काय नक्की चितलंय काय कोणी राव. अवघड विषय आहे. गावाला गेलेलोच नाही राव. ते 6 15 आता हे 5 म्हणजे 20 दिवस झालं गाव नाही राव. गावाला जी मजा आहे ती कुठंच नाही. मुंबईत काय मजा आहे तवा राव, गावाला मजा आहे ती कुठंच नाही. तर चला हा ना आता रनिंग झाप झाप झाप. अजून काय मी ठरवलेलं नाही दिल्लीला संध्याकाळी पोचायचं का काय. 10 तासाचं रनिंग आहे अजून. आता वाजले 7, म्हणजे ते धावते सकाळी 5 पर्यंत पोहोचल असं धावते कंटिन्यू रनिंग केलं तर. पण ती कारच्या हिशोबानं धावतं. आपण चालतो 65-70, ते 100च्या हिशोबानं धावतं रनिंग, त्यामुळं लपडा असतो. तर चला काय विषय नाही. हानो रनिंग जेवढं होईल तेवढं. एवढं काय उद्याच पोचा 7 संध्याकाळी पोचा असं काय नाही. 24 तासात थोडी डिलिव्हरी द्यायची आहे त्याला. 4थ्या दिवशी डिलिव्हरी असते, पण आपण द्यायची 3ऱ्या दिवशी. पहिलाच रेस्ट एरिया. इथं आपली गाडी लागली. कुठं मला दिसाना पण झाली. कुठं लागली महिंद्रा पिकअप ढाबे के साइड में है गाडी आहे. ही आहे आपल्या इस्माल भाईंची गाडी. चला एसी लावून झोपल्यात वाटतं. जाग आली का नाही. चला उठूया. कुठं काय आहेत गाडीत तर नाही. राहून आता दोन्ही गाड्या सोबत आहेत. आता जेवण बनवायचं ठरलं. पार्टीवाल्याला फोन केला तर उद्या सकाळी म्हणजे बघू आता उद्या कसं नियोजन होतं खाली करायचं. तोपर्यंत आता जेवण बनवू, कारण इकडे काय भेटणार नाही. मस्त असं जेवण बनवू. अर्ध्या तासामध्ये जेवण करू आणि मग निघू. आता वाजलेत 9, 10 वाजेपर्यंत जेवण खाऊन भांडी घासून कल्टी मारू. तर चला जेवणाच्या तयारीला लागू. हो ना, मस्त असं लाईट मध्ये टाकलाय बिस्तारा, परपंचा काढलाय बाहेर आणि लाव आता जुगाड. 2 गॅस आहेत त्यामुळे एकाच भाजी आणि एकाच भात 10 मिनिटात होऊन जाईल. कटिंग फिटिंगलाच वेळ जाईल जरा. भांडी बिंडी घासलेत ओके. चला तो लागू तयारीला, उरकून घेऊ. नवीन शेगडी घेतलेलं उद्घाटन केलंय बघा, कशी पेटली. आवरेज नाही का काय याला काय माहिती. तिकडं कढईमध्ये शेंगदाणे भाजायचं चालू आहे. तिकडं भात टाकलाय. भात टाकून घेऊ चला. जिरा राईस मस्त पैकी. तांदूळ पण भारी आहेत. कुठलं घेतलं काय माहिती. चांगलं होतं. 70 रुपयाचा अर्धा किलो घेतलेत. कसं लागतात आता बघूया. वास्त भारी येतोय. बासुमती पण आहेत आपल्याकडे, पण ते बासुमती खाऊसं वाटत नाही. हे भारी आहे. चला बघू आता कसा होतोय भात. चला टाकलं इकडे शेंगदाणा भाजायचं. चला ते इस्माईल भाईचं. तर भाऊ आपला राईस पण रेडी झालाय. अर्ध्या तासात सगळं उरकलंय आणि भाजी पण झाली शेवग्याची रेडी. आता मस्त सगळी साफसफाई केली. इथं म्हणलं कचरा करायला नको, कारण एवढं क्लीन ठेवलंय नाही ना आपण कचरा करून जायचं. त्यामुळे सगळं साफ करून घेतलं आणि आता मस्तपैकी जेवायला घेतो. भूक लागली एवढी जाम ना, लय बेकार.
जेवण करू आणि मग निघू. जेवढं होईल तेवढं रनिंग कटिंग करू. जिथं झोपेल तिथं झोपू, पण कोटा पास करून झोपू पुढं. तर चला बघू कसं होतं. आता जेवण करतो पहिलं, भूक लागली जाम. भाऊन जेवण वाढून घेतलंय, मस्त असं जेवण चालू आहे. कसं झालंय इस्माईल भाई जेवण? नंबर 1 झालाय निलेश भाऊ. आणि खरं सांगतो की असं घरातही जेवण भेटत नाही एवढा मस्त बनवलाय. कडक कडक कडक. एक नंबर ना आद्याबाद असा विषय झालाय. आता मस्त दणका लावतो आणि आता झोप येणार आहे ठरल्याप्रमाणे. जेवल्यामुळे दाबून भात खाल्ला की होणार आहे. भात तांदूळ ना मला वाटलं हे नसतील व्यवस्थित, पण एक नंबर इंद्रायणी सारखं म्हणजे तांदूळ झाले, गिजगा भात झालाय एक नंबर. मस्त आता जेवण करतो आणि मग निघूया. चला आता वाजलेत 10:30, 11 वाजेपर्यंत आम्ही सगळं बिस्तार उचलून निघणार आहे. तर चला या जेवायला, जेवतो आणि निघतो. चला. भाऊ शेवग्याची शेंग तर असली भारी लागते ना, मटन फेल आहे याला, मटन फेल लय खतरनाक झाली. तर या जेवायला मस्त जेवण करतो, खतरनाक. भाऊन मस्तपैकी जेवण झालं एक नंबर, पोट भरले. आता वाजले जवळजवळ 11:30 पावणे 12 झाले. आता जेवढं होईल तेवढं चालू आणि या रोडला आपल्याला झोप येणार आहे. चला आता बघू कसं होतंय. झोप आली नाही पाहिजे महत्वाचे. व्हिडिओला भाऊने जालवाडच्या अलीकडे पोचले. डिझेल टाकी फुल करतो. दोन्ही गाड्या डिझेल टाकायचंय. नायराचा पंप आपण कधी टाकत नाही इथं. पंप पण मस्त आहे. मागच्या वेळी मी झोपलेलो बघा इथं, तोच पंप. तर चला डिझेल टाकी फुल करू आणि फटाकसे. झोप काय अजून आलेली नाही, तासाभराने येईल. खाली उतरून झोपू नाही तर त्याच्या पहिलं झोप. कुठं झोपायचं. चला फुल करायचं. चला आपल्या गाडीत बसणार 36, 37 बसल. इथं डिझेल महाग आहे राव. डेन्सिटी लय खतरनाक आहे याची बघा. 828 आहे. 93 न डिझेल आहे. 93 रुपये 33 पैसे. पण आपल्या गाडीत वजन तर नाही. वजन म्हणजे मोकळीच गाडी आहे म्हणा, पण गाडी पळवलेली नाही आज बघा. निवांत चालू आहे. 60, 65, 70, 70च्या वर नेलीच नाही. तर गाडीने 18.35 चा दिले. चांगलं डिझेल बसलं, काय विषय नाही. भारी भारी भारी. आता इथनं पुढं तर काय दिल्ली मुंबई हायवेज आहे, पळवायचीच आहे, आरामात चालवायची. त्या आपल्याला आज काय खाली होणार नाही. त्यामुळं आज पोचलो असतो सकाळी, पण ते जेवण बनव, हे कर ते कर, त्यामुळं वेळ लागणार होता. आणि असं पण वासा वासा झालं असतं. झोप आली असती तर नसतो पोचलो. उगाच वासा वासा गेलो असतो, दिल्लीच्या जवळ जाऊन झोप आली असती तर काय केलं असतं. त्यामुळं मग प्लॅनिंग केलं की निवांत जाऊ. उद्या वाटलं तर मटेरियल घेऊन पोर्टरला जाऊ. 3 व्हीलरला अलाउड आहे, मग 3 व्हीलर मग टाकून घेऊन जाऊ. बघू आता पार्टीवाल्याला उद्या विचारतो. तर तसं जर होत असेल तर टाकेन, नाही तर मग उद्या संध्याकाळी टाकू निवांत मध्ये आणि जाऊ मग आतमध्ये खाली कराय, काय विषय नाही. भावना झालावाडला खाली उतरतोय. अलीकडच्या रोडनं आलोय. पलीकडे तो जंगलाचा रोड राहिला. आपण अलीकडनं तो नवीनवाला रोड झालाय त्या रोडनं आलोय. कारण त्या दिवशी आलो तर जाम लागलं होतं म्हणून तिकडून टाकली होती. तिकडून 100 रुपये टोल एक्स्ट्रा जातो, तिकडून काय टोल लागत नाही. तर चला आता जंगलाच्या डायरेक्ट पुढे निघतो, जिथं हवालदार उभा असतात तिथं. पण या बोगद्याचं अजून काम चालू झालं नसल्यामुळं का नाही, म्हणजे बोगदा चालू झाला नसल्यामुळं इथून हा राईटचा त्यांनी रोड दिलाय. जंगलाच्या डायरेक्ट तिथंच निघतो. या थोडासा खराब आहे, काय विषय नाही, डायरेक्ट निघतो जंगलातच. चला मी 2-3 वेळा आलो मी, तिकडूनच गेलो, इकडून आलोच नाही. चला आता जाऊ इकडून. चल रे बाबा, नाही चुकलास, आहेच बरोबर. चल चल. त्याला वाटतं चुकलंय का काय, असला कसला रोड लागला हायवे सोडून. कसला रोड आहे बघा की, ते लय खराब रोड आहे. धुळला सगळा, काच वर घेतो आता. भाऊन कोटेच्या पुढे आलोय, झालावाडच्या तिथे. 4 वाजलेत. म्हटलं आता झोपूया. तर चला झोपूया. गुड नाईट. हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.